नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल दाथोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कांद्याच्या भावाची परिस्थिती नेमकी आज आपल्या राज्यात कशी होती. बाहेर राज्यात कांद्याला काय दर मिळाला, दक्षिण भारतात कांदा हा कसा विकला गेला, त्यासोबतच आंध्र प्रदेशच्या नवीन कांदा गाड्याची आज बाजार समितीत किती आवक दाखल झाली, येणाऱ्या काही दिवसात ही आवक वाढू शकते का, या सर्व घटकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, आज जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रात आपल्याला कांद्याला चांगले दर मिळताना हे मित्रांनो दिसले. मित्रांनो, आज महाराष्ट्रात बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कांद्याने 4,000चा टप्पा हा पार केलेला आहे. त्यामध्ये मित्रांनो, कळवण उपबाजार अभोना इथे आज कांदा हा चांगल्या प्रतीचा कांदा 4,125 रुपयापर्यंत गेला. त्यासोबत मित्रांनो, पिंपळगाव बसवंतला पण कांद्याने 4,100 रुपयांचा दर हा गाठला. मात्र मित्रांनो, हे भाव फक्त मित्रांनो चांगल्या प्रतीच्या कांद्यालाच मिळाले. त्यासोबतच मित्रांनो, शिरूरने आज कांद्यात मित्रांनो विक्रम केलेला आहे आणि शिरूरला मित्रांनो कांदा हा 4,500 रुपयापर्यंत विकल्या गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, नामपूर करंजाड येथे पण कांद्याने 4,000चा टप्पा हा गाठला. त्यासोबत मित्रांनो, सोमेश्वर मार्केट दहिवेल इथे पण कांदा हा 4,000 रुपयापर्यंत विकल्या गेला. आज मात्र मित्रांनो, लासलगावला मोठ्या प्रमाणात आवक वाढली आणि बाजारभाव हे लासलगावला आज स्थिर राहिले. मित्रांनो, कालच्या तुलनेत लासलगावला सुमारे 100 गाड्यांची आवक ही जास्त पाहायला मिळाली. त्यासोबत मित्रांनो, देवळा पण आपल्याला आज कांदा बाजारभावात वाढ झालेली दिसली. गंगापूरला पण मित्रांनो आज कांद्याने 3,900 रुपयापर्यंत पल्ला गाठला. त्यासोबत मित्रांनो, सोलापूरला पण आज 4,200 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव हा पाहायला मिळाला. फाळला पण मित्रांनो आज कांदा 3,800 रुपयापर्यंत गेला. पुणे गोलटेकडी येथे आज कांदा हा 3,800 रुपयापर्यंत गेला. त्यासोबत मित्रांनो, विंचूरला पण आपल्याला कांद्यामध्ये तेजी ही पाहायला मिळाली. आता जर मित्रांनो आपण जर राज्याबाहेरचा विचार केला तर इंदूरला 3,800 रुपयापर्यंत आपल्याला कांदा हा पाहायला मिळाला. शाजापूरला कांद्याने 4,000 रुपयापर्यंत झेप हे घेतली. त्यासोबतच मित्रांनो, बेंगलोरला आज कांद्याची आवक ही कमीच झाली. बेंगलोरला आज 24,083 कट्ट्यांची आवक दाखल झाली आणि बेंगलोरला कांदा बाजारभाव तब्बल 500 रुपयांनी वाढले आणि बेंगलोरला चांगला कांदा हा 4,500 रुपयापर्यंत आज विकल्या गेला. त्यासोबत मित्रांनो, हैदराबादला पण कांद्याने 4,500 रुपयांचा टप्पा हा आजही गाठला. चेन्नईला मित्रांनो आज कांदा बाजारभावात आपल्याला प्रचंड तेजी ही पाहायला मिळाली. चेन्नईला मित्रांनो कांदा हा 4,600 रुपयापर्यंत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारभाव मिळाले. मात्र मित्रांनो, चेन्नईला आज आवक ही थोड्या प्रमाणात वाढली होती, परंतु तरीही कांदा बाजाराने चांगली झेप ही आज चेन्नईला घेतली. आता जर मित्रांनो आपण जे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या नवीन कांद्याचा जर विचार केला तर आज बेंगलोरला 7 ते 8 नवीन गाड्यांची आवक ही दाखल झाली आणि या नवीन कांद्याला सुमारे 3,200 ते 4,150 रुपयापर्यंत दर आज हा बेंगलोरला मिळाला. आणि मित्रांनो, चेन्नईला किती गाड्या नवीन कांद्याची आवक झाली ही सध्याचा आकडा आपल्याला उपलब्ध नाही आहे, परंतु चेन्नईला आज नवीन कांद्याला 3,200 ते 3,600 रुपयापर्यंत दर हा आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, जर आपण एकूण सर्व दक्षिण भारताची परिस्थिती समजून घेतली तर दक्षिण भारतात सध्या कांद्याच्या मागणीत आपल्याला प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच केरळमध्ये एका बाजार समितीत कांद्याला सुमारे 27,000 रुपयांच्या वर प्रति क्विंटल दर मिळाला आणि मित्रांनो, सध्या सर्व भारतात फक्त महाराष्ट्रातल्या नाशिकच्या कांद्यालाच मोठ्या प्रमाणात मागणी ही आहे आणि नाशिकच्या आणि मित्रांनो जो महाराष्ट्रातला कांदा आहे याच महाराष्ट्रातील कांद्याला मित्रांनो प्रचंड बाजारभाव हा सध्या मित्रांनो मिळत आहे आणि जो नवीन कांदा आहे हा नवीन कांदा यायला मित्रांनो अजूनही काही वेळ हा लागण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, जोपर्यंत हा नवीन कांदा मोठ्या लॉटमध्ये बाजार समितीत दाखल होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या उन्हाळ कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत